दशकानुदशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आशाताई भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदनाही देण्यात आली। अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला। भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना सिनेसृष्टीची व्हर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला। त्यांनी केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतले दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीतं गायली। आणि अनेक क्षेत्रातले मान्यवर आता आशाताईंना श्रद्धांजली वाहायला पोहोचत आहेत। या दृश्यांमध्ये सुभाष घई आपल्याला दिसत आहेत, त्यासोबतच सचिन पिळगावकर पोहोचलेले आहेत। याशिवाय संगीतकार अतुल देखील तिकडे आहेत। तर अनेक दिग्गजांना यावेळी अंत्यदर्शन घेतल्यावर अश्रू अनावर झालेले होते। त्यांच्या भावना दाटून आल्या आशाताईंबद्दल। सचिन तेंडुलकर आणि रश्मी ठाकरे या दोघांनाही यावेळी अश्रू अनावर झाले। एक वेगळा स्नेह, एक वेगळं नातं होतं आशाताईंशी या सगळ्या मंडळींचं। आणि त्यामुळे आशाताईंच्या जाण्यानं जो धक्का बसलाय त्यामुळे या सगळ्याच मंडळींना भावना दाटून येत आहेत। तर अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री आणि त्यासोबतच अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। आणि आशा भोसले यांच्या कुटुंबियांचं मान्यवरांकडून सांत्वन करण्यात येते। ज्येष्ठ गायक सुदेश भोसले, ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन, त्यासोबतच गायक जावेद अली हे देखील पोहोचले होते आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी। राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी पोहोचत आहेत, आशाताईंना वंदन करतायत। मंत्री मंगलप्रभात लोढा, त्यासोबतच भैयाजी जोशी, खासदार सुप्रिया सुळे, राज्यपाल, सगळी नेते मंडळी ही पोहोचलेली होती आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।